ट्रॅक्टर स्टार्ट केलं मित्रांनो. आता आपण याचा आवाज ऐकून घ्यायचा. या प्रकारचा आवाज वरून जातो मित्रांनो. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण परत एक ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करणार आहोत. जे की ट्रॅक्टर राहणार मित्रांनो आयशरचं 485 ट्रॅक्टर आपल्या मिळून मित्रांनो 80 मध्ये आलेले आहे. 80चा मतलब मित्रांनो की हे जे ट्रॅक्टर आता वॉटर कूलर मध्ये येऊन जाते मित्रांनो. पहिले आपले एअर कूलर मध्ये ट्रॅक्टर यायचे मित्रांनो, आता हे वॉटर कूलर मध्ये आलेले. ज्यामध्ये मित्रांनो याच्यानी फीचर्स वगैरे अपडेट केले मित्रांनो. फीचर्स काय पण याच्यानी थोडं अपडेट वगैरे केलं मित्रांनो. जसं की इंजन मध्ये अपडेट केले मित्रांनो, HP मध्ये अपडेट केले, प्राइसिंग वाईज पण थोडं अपडेट झालेलं मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे आहे. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. आज आपण करणार आहोत डिटेल रिव्ह्यू मित्रांनो मराठीमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओ स्टार्ट करा. सगळ्यात पहिले चाबी करा मित्रांनो. आपल्याला ज्या प्रकारे ट्रॅक्टरची येऊन जाईल मित्रांनो, मी तर तुम्हाला आयशरच्या लोगोवर तेव्हा माहिती मिळून जाईल मित्रांनो. पाहू शकता तुम्ही या प्रकारे चाबी करून जाते मित्रांनो. चाबीमध्ये तेवढं काही कंपनीने अपडेट करत नाही केलेलं मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या आपल्या ट्रॅक्टरच्या सगळ्यात पहिले मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे तर ते तुम्ही मित्रांनो 1 लाखापर्यंत करू शकता. बाकी अजून माहिती झाली तुम्ही 100 कॉल करू शकता मित्रांनो. बाकी तुमच्या सिव्हिल वरती डिपेंड राहील मित्रांनो. जेवढं चांगलं सिव्हिल असेल तेवढं कमी डाऊन पेमेंट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो इंजिन वगैरे आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर पहिले मित्रांनो आपल्याला 485 या मॉडेलमध्ये 3 लिटरचं इंजिन यायचं मित्रांनो. तर आता याच्यामध्ये 3.3 लिटरचं इंजिन जाते मित्रांनो, जे की 3300 सीसी मध्ये 3 सिलेंडर इंजिन, जे की आपल्या 47 HP मधून जाते मित्रांनो आणि 107 न्यूटन टॉर्क काढते. बाकी मित्रांनो जे कूलिंग सिस्टम आहे आपल्याला मेन म्हणजे वॉटर कूलर मध्ये येते मित्रांनो. पहिले आपल्याला एअर कूलर मध्ये यायचं आणि एअर कूलर वाला पण मॉडेल अवेलेबल आहे मित्रांनो. बाकी क्लच टाईप जर पाहायला गेलो मित्रांनो, सिंगल आणि ड्युअलचं ऑप्शन याच्यात दिलेलं मित्रांनो. आणि फॉरवर्ड गिअर आपल्याला याच्यात 8 दिलेत मित्रांनो. रिव्हर्स गिअर आपण बघायला गेलो तर आपल्याला याच्यामध्ये 2 दिलेले तसे. बाकी PTO RPO करा मित्रांनो आपल्याला 540 मल्टी स्पीड मध्ये आहे. आणि जे डिझेल टँक कॅपॅसिटी करा मित्रांनो, ती आपल्याला 47 लिटर मध्ये दिलेली मित्रांनो. जी लांबी करा मित्रांनो ही आपल्याला 3630 mm मध्ये दिलेली मित्रांनो. रुंदी करा आपल्याला 1775 mm मध्ये दिलेली मित्रांनो. आणि जे व्हीलबेस वगैरे ते ट्रॅक्टर मित्रांनो ते आपल्याला 1970 mm मध्ये दिलेले मित्रांनो. बाकी लिफ्टिंग कॅपॅसिटी पाहायला गेलो आपण तर 1650 kg मध्ये दिलेली मित्रांनो. आणि टोटल जे आपल्या ट्रॅक्टरचं वेट वगैरे मित्रांनो तर ते आपल्याला 2125 kg मध्ये दिलेले. आणि मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरची मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे ते तुम्हाला 1 लाख पर्यंत होऊन जाते. आणि वॉरंटी वगैरे आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर आपल्याला ती 2 वर्षापर्यंत दिलेली मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचं लुक आपल्या या प्रकारे जाईल मित्रांनो. आणि ट्रॅक्टर डबल ऍक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग व्हील याच्यात दिलेले मित्रांनो, जेणेकरून याला तुम्ही कमीत कमी जागेत याला आपण ट्रॅक्टर टर्न ओव्हर करू शकतो मित्रांनो. बाकीच आपण बघायला हेडलाइट वगैरे बद्दल आपल्याला हॅलोजन स्टेटमेंट दिले मित्रांनो चौकोनचेपणे. आणि खाली आपल्या टोचीच्या जागावर दिले मित्रांनो, म्हणजे सॉरी बंपर टाईप आपल्याला दिले मित्रांनो. याचं चांगलं वजन करून जाते मित्रांनो, जेणेकरून आपलं जे ट्रॅक्टर वगैरे मित्रांनो समोरून असं उचलावं नाही मित्रांनो, जर पाठीमागचा आपण काय लोड करत असला तर. बाकी टायर्स वगैरे आपण जर पाहायला गेलो मित्रांनो याच्यामध्ये तर आपल्याला टायर्स वगैरे दिले मित्रांनो. ही आपल्याला 750/16 टायर साईज दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सीचा टायर याच्यात दिलेला मित्रांनो आपल्याला. पाठीमागे आपण बघायला गेलो मित्रांनो तर यामध्ये आपल्याला 14/28 आपल्याला टायर वगैरे दिलेला मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता इथं 14/28. बाकी मित्रांनो बॅचिंग वर आपल्या इथं दिलेली आयशरची. आणि खाली मित्रांनो तुम्हाला 47 रेंज म्हणजे 47 रेंज म्हणजे मित्रांनो हे 47 HP ट्रॅक्टर मित्रांनो, त्यामुळे 47 गोड्या झाल्या बाजूला. बाकी मित्रांनो पाठीमागे आपण बघसाल इथं आपल्याला 485 आणि खाली 5 स्टार आणि 80ची बॅजिंग दिली मित्रांनो. 80 म्हणजे की वॉटर कूलर टाईप आपल्या याची बॅजिंग मिळून जाते. 80चा अर्थ या टाईपने येऊन जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला बोनट ओपन करायचं असेल मित्रांनो तुम्ही याला असं ओपन करू शकता. हे पूर्ण समोर जाईल मित्रांनो. तुम्हाला एअर फिल्टर वगैरे काढावं लागेल मित्रांनो त्यानंतर. बाकी 3 सिलेंडरच्या इंजिन वगैरे दिलं मित्रांनो. बॅटरी वगैरे आपल्या या बाजूला याच्यात येऊन जाईल मित्रांनो. आणि लुक वर याचं तसं चांगलं दिलेलं मित्रांनो. पाहण्यात खूप छान आहे तसं मित्रांनो. बाकीची पहिली सर्व्हिस वगैरे मित्रांनो ते तुम्हाला 70 घंट्यावर करावं लागते मित्रांनो. बाकी ट्रॅक्टरचा कलर आपण जर पाहायला गेलो त्याच्यामध्ये सिल्वर कलर पण अवेलेबल राहते मित्रांनो आणि रेड कलर मध्ये पण अवेलेबल राहते. बाकी तुम्हाला 4x2 पाहिजे असेल अवेलेबल आहे, 4x4 पाहिजे असेल ते पण अवेलेबल होऊन जाते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये तुम्हाला साईड गिअरचा आपल्याला ऑप्शन वगैरे दिले मित्रांनो याच्यामध्ये. बाकी ट्रॅक्टर चढायसाठी आपल्याला 2 फुटस्टेप वगैरे दिले मित्रांनो, जेणेकरून मग तपलीवर नाही जावं म्हणून. बाकी याबद्दल मित्रांनो पार्किंगचं बटन इंडिकेटर वर आपल्याला दिलं मित्रांनो. सॉरी पार्किंगचा लाईट दिलेला याच्यात बटन नाहीये. बाकी मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये सुद्धा बसलेलो मी. आता आपण ट्रॅक्टरचा एकदा स्टार्ट करूया. सगळ्यात तुम्हाला याचा आवाज ऐकवतो मित्रांनो. ट्रॅक्टर स्टार्ट केलं मित्रांनो, आता आपण याचा आवाज ऐकून घ्यायचा. या प्रकारचा आवाज वरून जातो मित्रांनो बंद वर, कारण की आवाज खूप जास्त करायला. बाकी मित्रांनो आपण जे मीटर वगैरे पाहायला गेलो याच्यामध्ये तर आपल्याला फुल्ली डिटेल मीटर वगैरे दिलेले एवढं मित्रांनो. ज्यामध्ये त्याची स्पीड वगैरे आपल्याला फक्त 30 पर्यंत दिली मित्रांनो. ज्याने तुमचं ट्रॅक्टर किती घंटे चाललेलं आहे तर तुम्हाला सगळं दिसून जाईल मित्रांनो. बाकी पेट्रोलची इन्फॉर्मेशन म्हणजे डिझेलची इन्फॉर्मेशन, बॅटरीची टेम्परेचर वगैरे आपल्या इथं बाजूला दिलं मित्रांनो. ओव्हर डिझेल होत असं ट्रॅक्टर त्याला तुम्ही चालवू नका उन्हाळ्यात मेनली मित्रांनो.
बाकी स्टेअरिंग वरती मित्रांनो तुम्हाला आयशरचं लोगोवर दिलेलं मित्रांनो इथं बघू शकता या प्रकारे. बाकी इथून तुम्ही याला असं एका हाताने याला पूर्ण कंट्रोल करू शकता मित्रांनो, जसं आपण जेसीबीचं कसं आहे त्या प्रकारे. बाकी हेडलाईट कंट्रोल तुम्हाला या बाजूला दिले मित्रांनो. हँड ॲक्सेलरेटर याच्यात या बाजूला दिले मित्रांनो. बाकी चाबीला असं जागा या बाजूला दिलेली आपल्याला. बाकी मित्रांनो याच्यामध्ये पार्किंगचा पण ऑप्शन करायला दिलं मित्रांनो. खाली आपल्या हँडब्रेक टाईप दिलेला आपल्याला. जसं तुम्ही ब्रेकला दाबलं याला तेव्हा मी याला ओपन करू शकता मित्रांनो. आता हे रिलीज झालेलं आहे. आता मला जर ट्रॅक्टर को एखाद्या चढावाचा उभं करायचा असेल आणि पाठीमाग ट्रॅक्टर जावा नाही यासाठी मी काय करणार, फक्त मित्रांनो ब्रेक दाबून द्यायचं आणि हे याचं हँडब्रेकचं ऑप्शन याला पूर्ण करून टाकायचं समोर. त्यानंतर मित्रांनो तुमचे ट्रॅक्टर मागं समोर कसं चालणार नाही मित्रांनो, किती ट्राय करून बघा तुम्ही. बाकी गेअर्स वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो तर या बाजूला आपले 4 स्पीड याच्यात गेअर्स वगैरे दिले मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. बाकी या बाजूला आपल्याला हाय लो गेअर वगैरे दिलं मित्रांनो. आपल्याला न्यूट्रलचा गेअर आपल्या मदत दिलेला मित्रांनो. जर हे आपला न्यूट्रल होत नाही तर ट्रॅक्टर स्टार्ट वगैरे होत नाही मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला चार्जिंग पोर्ट वगैरे पण दिले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. USB चार्जिंग पण याच्यात दिलेलं मित्रांनो. टाइप सी वगैरे तर नाहीये ट्रॅक्टरमध्ये, USBच आहे मित्रांनो, पण दिलेले आहे. चांगली गोष्ट आहे मित्रांनो तशी हे. बाकी तुम्हाला ट्रॅक्टरला बंद करायचं, तुम्हाला ते खालून वळून याला बंद करावं लागते मित्रांनो. चाबीचा ऑप्शन वगैरे नाही फिलहाल याच्यात मित्रांनो. आणि डिझेल टँक आपल्या इथं दिले मित्रांनो, जे की 47 लिटरमध्ये दिलेले आहे. तर सफिशियंट आहे तसं मित्रांनो याचे जे डिझेल टँकवर आहे मित्रांनो. बाकी इथं पण नाही का तुम्ही मित्र वगैरे बसू शकता तुम्ही. बाकी इथं पण तुम्हाला टूल किट वगैरे तशी दिलेली आहे. बाकी खाली मित्रांनो तुम्हाला ड्राफ्टचं ऑप्शन वगैरे दिले मित्रांनो, याला कंट्रोल इथून करू शकता. बाकी हायड्रॉक्सचे कंट्रोल करा तुम्हाला इथं दिले मित्रांनो. तर या प्रकारे ट्रॅक्टरचं जे एनडीए वगैरे म्हणतात आपल्या मित्रांनो. बाकी या बाजूला पण आपल्याला पीटीओचं गिअर वगैरे त्याचे कंट्रोल करायला दिले मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो पाठी मागून जाऊन. आणि डबल स्टेप गेले मित्रांनो तर चढायला उतरायला आपल्याला सोपं जाते मित्रांनो. बाकी पाठीमागून बघसाल तर ट्रॅक्टरची आपल्या लोकर मित्रांनो आपल्या ती या प्रकारे होऊन जाते मित्रांनो. सगळ्यात पहिले मित्र आपण बोलूया इथं आपल्या वरती लिफ्ट वगैरे दिले मित्रांनो. बटन जागावर पण दिलेली आहे. बाकी खाली आपण बघायला गेलो मित्रांनो तर पहिले याच्यातनी सिंगल पिन यायची मित्रांनो, आता याच्यातनी डबल पिनचा ऑप्शन वगैरे दिला मित्रांनो. तर शेतीत काम करताना तुम्हाला म्हणजे की चांगला फायदा याचा होऊन जातो मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं पण पिन लावायचे ऑप्शन दिले मित्रांनो. प्लग तुम्ही लावू शकता, इथं तुम्ही पिन वगैरे लावू शकता मित्रांनो. बाकी पीटी वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो 540 मल्टी स्पीड मध्ये. बाकी येऊन जाते मित्रांनो हॅडल्स वगैरे आणि 1650 kg लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे आहे मित्रांनो. बाकी या बाजूला आयशरची बॅजिंग आणि या बाजूला आपल्याला 485 बॅजिंग दिली मित्रांनो. बाकी शेतात तुम्ही जर काम करता तुम्हाला एक्स्ट्रा लाईट वगैरे पाहिजे असते त्यासाठी तुम्ही नका याला ऑन करू शकता. हे आपल्या मित्रांनो हॅलोजन सेटअप मध्ये या तुम्ही एलईडी मध्ये कन्वर्ट केलं तर रातच्या जास्त थ्रो वगैरे देऊ शकते. शेतात काम करतात मित्रांनो, की याला बंद करा. बाकी ब्रेक लाईट आणि इंडिकेटर आपल्या बाजूला दिले मित्रांनो. तर या प्रकारे ट्रॅक्टरचा पाठीमाग चालू करा आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि या ट्रॅक्टरची ऍक्च्युअल प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, ऑन रोड प्राइस साठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला मित्रांनो. बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सांगायला.